ट्रॅक्टरचं पिस्टन काम आलेलं असं वाटलं नव्हतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आत्ता उठलोय, सूर्य बघा कुठं आलाय. एका मिनिटात आंघोळ करून येतो. आंघोळ झाली बघा फुल पॉवरमध्ये. आता आजचं नियोजन म्हणजे आपण ती पलटी मारत होतो ते न्यू हॉलँडचं पिस्टनचं काहीतरी काम आलंय. त्याला ट्रॅक्टरला ओढत नेऊन अर्गत सोडायचं आहे. त्यासाठी आपल्याला शेडवरती जायला लागणार आहे सगळ्यात पहिला. न्यू हॉलँड तर शेतात आहे. न्यू हॉलँडला काय लई चालू करून चालणार नाही. मिस्त्री म्हणल्यात नुसतं चालू करा, ते पण पॉवर स्टेअरिंग स्टार्ट होण्यासाठी त्याला ट्रॅक्टर ओढत न्यायला लागणार आहे. ओढत नेण्यासाठी दुसरं ट्रॅक्टर पाहिजे. दुसरं ट्रॅक्टर गावात आहे बेडगेत. गाडी घेऊन चाललोय बेडगेत ट्रॅक्टर आणायला. हे ट्रॅक्टर न्यायचं आहे आपल्याला. ट्रॅक्टर घेऊन चाललोय न्यू हॉलँडकडं. हा तोच पट्टा बघा आपण पलटी मारलेला. हा एक आहे आणि याला लागून हे एक आहे. ट्रॅक्टर तिथे लावलेला आहे. फायनली आपण ट्रॅक्टर पाशी पोहोचलेलो आहे. मित्रांनो, ओढणी बांधलेली आहे ट्रॅक्टरला. केनालच्या रस्त्याने आरगेला चाललोय. ट्रॅक्टरला गॅरेजमध्ये सोडले बघा. 3-4 दिवस लागतील म्हणतात रिपेअर व्हायला. तो ट्रॅक्टर गॅरेजमध्ये सोडून हे ट्रॅक्टर चाललोय बघा रोटर जोडायला. फायनली महिंद्राला रोटर जोडलेला आहे. रोटर काका मारल्यात. मी जातो, मला औषध मारायचं आहे. घरात येऊन नुकतं जेवण झालं. आता दुसरं काम लागलं. आता आपल्याला बागात औषध मारायचं आहे आणि औषध मारायसाठी औषध आणायला लागणार आहे. औषध आणायला गावाकडे चाललोय. गावाकडे जायला पार्टनर भेटलेला, ह्याला उचललं आणि चाललो. ह्याचं पण काहीतरी क्रिएटिन येणार आहे. मित्रांनो, औषध मारायचं सगळं टोटली कॅन्सल झालं. सगळं नियोजन हल्लं. कारण औषध आणायला गावाकडे चाललो होतो. गावाकडे जाताना आपले चुलत काका, त्यांचं नाव नंदकुमार पाटील आहे, त्यांना इथं एक सापान दंश केलं होतं. सापान दंश केल्यावर त्यांना घेऊन आम्ही मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलला गेलो आणि तिथे जाऊन त्यांना रिपोर्ट यायची वाट बघितली. रिपोर्ट काय लवकर येईना. त्यांना ॲडमिट करून घेतलं. तिथं थांबून दिलं नाहीत आम्हाला. आम्ही सगळेजण घराकडे आलो. नुकतंच मिरजत आलतो. तो अर्जुन दादा त्यांचं काम सुरू आहे बघा. मक्क्याला पाणी पाजून घेतल्यात काल लावलेल्या. खालच्या विहिरीवर आलतो. ही मोटर खाली सोडायची होती. इथं बेडा बा. पाणी तर लय स्वच्छ आहे. इथनं ह्या एवढ्याच जंगलासारख्या जागेच नाही यायला लागलं. कडून सगळं गवत उगवले. मोटरीला 2 कासराने अटॅच केले. एक कासरा तिथं काकांच्या पाशी गेलाय, एक कासरा इथं माझ्यापाशी आहे. आणि बाकी मग ती केबल काय सुट्टीच आहे. पाईप सोडायला लागणार आहे तिथनं त्या जंगलात जाऊन. पाणी लय स्वच्छ आहे मित्रांनो यातलं. मोटर खाली सोडली. आता काय काम नव्हतं म्हणताना काकांनी काम लावली होती. हे ऊसाचा सगळा भाग कडला रस्त्यावर पडलेला ऊस आत दाबून घ्यायचा आहे. बघा, याला ऊस दाबायला सांगितलं आहे. हे ऊस मोडून काढायला लागले बघा. व्ह्यू बघा कसा आहे. रस्त्यावर आलेला ऊस दाबून घराकडे गेलतो. आता घराकडे जाऊन परत आणि आलोय बघा. छोट्या बाईच्या घराकडे चाललोय तांदळाचं पोतं आणायला. आपल्या फुलांसारख्या पब्लिकला माझ्याकडून एक फुल. तांदळाचं पोतं घेतलोय. आता चाललोय घरी. मित्रांनो, घरात येऊन जेवण झालं. नाईट शिफ्ट आपली मक्क्यात आहे बघा. आज मक्क्याला पाणी पाजून घ्यायचं आहे. 1-2 वाजेपर्यंत मला पाजायचं आहे. तिथनं पुढं अर्जुन दादा पाजणार आहे. रात्रीचे 2:30 वाजल्यात. आपला व्लॉग एडिट करून कंप्लीट झाला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा.